नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। बचपन में जो खाई थी मिट्टी, बचपन में जो खाई थी मिट्टी, उसका कर्ज चुकाना है। बचपन में जो खाई थी मिट्टी, उसका कर्ज चुकाना है। तुम बन जाओ डॉक्टर या इंजीनियर, तुम बन जाओ डॉक्टर या इंजीनियर, साहब हमें तो फौज में जाना है, हमें तो फौज में जाना है। बघा मित्रांनो, या ठिकाणी SSC GD 2025 साठी तब्बल 25,487 एवढ्या जागांची ऍड आलेली आहे। व यासाठी आपल्याला 25,487 जागेसाठी आता प्लस याच्यासाठी लिहिलेलं आहे आपण की नंतर आपल्याला यामध्ये आणखीन जागेची वाढ होणार आहे। आपण SSC GD चा जर मागचा इतिहास पाहिला तर सर्व जेवढे आतापर्यंत जेवढ्या काही ऍड आलेल्या आहेत त्या प्रत्येक ऍड साठी 10 ते 15,000 10 ते 15,000 पुन्हा ऍड झालेल्या जागा आहे। म्हणजे कमीत कमी 50,000 जागा या ठिकाणी होऊ शकतात अशी शक्यता असणारी। बघा आपल्याला एकच जागा लागणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। जागा कितीही निघाले याची शिधी निघणार नाही, स्वतःला किती जागा लागणार आहे एक। तर एका जागेसाठी आपल्याला धडपड करायची, एका जागेसाठी आपल्याला प्रयत्न करायचे। आता ही प्रयत्न करत असताना आपण काय पाहणार आहेत, एकूण पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि संपूर्ण माहिती SSC GD विषयी। आता SSC GD चा विचार जर आपण केला, स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली SSC GD ची दरवर्षी जाहिरात येत असते। आता या दरवर्षीच्या जाहिरातीमध्ये एकूण वेगवेगळ्या पोस्टवर या ठिकाणी आपल्याला जागा निघतात। तसे या वर्षी एकूण 7 पोस्टसाठी जागा आलेल्या आहेत। आता त्या पोस्ट माहिती आहे सगळ्यांना, BSF आहे, CISF आहे, CRPF आहे, ITBP आहे, आसाम रायफल आहे, SSB आहे आणि सगळ्यात महत्त्वाची SSF आहे। तुम्हाला सर्वांना जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा की आपल्याला अप्लाय कसं करायचंय, फॉर्म कसा भरायचा आहे आणि चांगल्या पदापर्यंत पोहोचायचं कसं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। SSF ही जी पोस्ट आहे असणारी, याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा नियम माहित नसेल तर सांगतो। बाकीच्या BSF, CISF, CRPF, ITBP आहे, आसाम रायफल आहे, SSB या पोस्टसाठी असणाऱ्या ज्या जागा आहे त्या प्रत्येक राज्याला काही स्वतंत्र दिल्या जातात, काही स्वतंत्र वॅकन्सी आहेत। परंतु SSF या जागेसाठी स्वतंत्र पूर्ण भारतामध्ये असणारं कॉम्पिटिशन आपल्याला या ठिकाणी पार पडायचंय। म्हणजे SSF ह्या कुठल्याही राज्यासाठी राखीव जागा नाहीत, संपूर्ण भारतासाठी असणारं कॉम्पिटिशन आहे। आणि याच्या जागा भरतात कुठं, दिल्ली संसदेत, मंत्रालयामध्ये जे काही मोठमोठे आपले खासदार आहे, जे केंद्रीय मंत्री झालेले आहे, त्यांची सिक्युरिटी देण्यासाठी किंवा त्यांचे बॉडीगार्ड म्हणून SSF ही आपल्याला फोर्स जॉईन करायची आहे। आणि मला तर एक सांगायचं आहे, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये ती कुवत आहे की आपण सर्वच्या सर्व SSF मध्ये जॉईन होऊ शकता, कारण ही पोस्ट तुमचं आयुष्य आणि तुमच्या 7 पिढ्याचं आयुष्य बदलणार आहे। म्हणून लक्षात घ्या, SSF साठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे आणि याचं मेरिट लागणार आहे सर्वात हायेस्ट, आणि त्यासाठी मी तुमच्यासाठी मदत करणार आहे। एकूण फॉर्म कसा भरायचा, अभ्यास कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, किती मार्क्स घ्यायचे, ही सर्व माहिती आपण पाहणार आहे। सुरुवातीला आपण पात्रतेचा जर विचार केला, पात्रता किती आहे, 10वी पास। 10वी पास असणारे माझे महाराष्ट्रातील सगळे मित्र या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि आपल्या कुटुंबाला दिल्लीपर्यंत घेऊन जाऊ शकता मित्रांनो। 10वी पास असणारे सर्व विद्यार्थी फॉर्म भरा। त्यानंतर यासाठी उंची जर आपण बघितलं, शारीरिक मोजमापासाठी उंचीचा विचार केला तर 170 सेंटीमीटर आहे। आणि जे ST कास्ट मध्ये आहेत त्यांना उंचीमध्ये विशेष सूट देण्यात आलेली आहे। महिलांसाठी उंची किती आहे, 157 सेंटीमीटर आहे। ST महिलांसाठी उंची कमी आहे। ST महिलांसाठी उंचीमध्ये सूट दिली आहे। पुन्हा ST पुरुषांसाठी उंचीमध्ये सूट दिलेली आहे। आपण चेस्टचा विचार केला तर फक्त पुरुष यांच्यासाठी चेस्टचा या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे। पुरुषांना 80 आणि 85 एवढी चेस्टचे काय आहे, शारीरिक मोजमाप आहे असणार। पुन्हा 5 किलोमीटर अंतर किती मिनिटामध्ये, 24 मिनिटात। झोपेतून उठलं तरी आजकालच्या तरुण हे पळू शकतात, मला माहिती आहे। म्हणजे शारीरिक मोजमाप या ठिकाणी काही नाही, फक्त आणि फक्त तुम्हाला काय बुद्धीच्या जोरावर आपल्याला दिल्लीला जायचंय आणि दिल्लीला गेल्यानंतर ह्या मातीचा आपल्याला काय करायचे, उपकार फेडायचे। आता
हे उपकार फेडत असताना आपल्याला काय करायचंय की तुम्हाला श्री अकॅडमीचा आपला जो ऍप आहे ऑनलाईन तो डाउनलोड करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला जो काही अभ्यासक्रम आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, हिंदी व्याकरण आहे आणि जीके जीएस आहे, या चारही विषयाविषयी अतिशय सखोल आणि चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी काय करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. गणितामध्ये 20 प्रश्नापैकी 20 प्रश्न येण्याची जिम्मेदारी माझी. बुद्धिमत्तेमध्ये 20 पैकी 20 प्रश्न येतील ती सुद्धा जिम्मेदारी माझी. म्हणजे 50% मी तुम्हाला 100% सहकार्य करणार. म्हणजे या ठिकाणी 40 प्रश्नाला एकूण किती गुण असणार आहे, 80 गुण असणार आहे. हे 80 गुण घेण्यासाठी तुम्हाला गणिताच्या संख्येचे प्रकार आहे, रेल्वे आहे, त्याला वेगवेगळे अंतर म्हणतो आपण, लसावी मसावी आहे, सरासरी आहे, शेकडेवारी आहे, पुन्हा कमी सूट आणि कमिशन आहे, गुणोत्तर प्रमाण आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील भूमिती या विषयाची आपली स्वतंत्र बॅच सुद्धा होणार आहे आणि यामध्ये तुम्हाला मी भूमितीविषयी येणारे 100% जशास तसे प्रश्न शिकवणार आहे. फक्त आणि फक्त तुम्हाला काय करायचे, आपल्या चॅनलला, युट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक करा. आपण लाईव्ह सेशन सुद्धा घेणार आहे तुमच्यासाठी. आता त्यामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे प्रश्न येतात, PYQ ही सिरीज सुद्धा आपण सुरू करणार आहे. आता ही सिरीज सुरू केल्यानंतर गणितामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात, बुद्धिमत्तेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न येतात, हिंदीचा काय अभ्यास केला पाहिजे, जीके जीएस, स्टॅटिक जीके आहे, बाकी काही जीएस चे जेवढे घटक आहेत वाचले काय पाहिजे, याचं 100% मार्गदर्शन गेल्या 15 वर्षापासूनचा असणाऱ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांना, जो विद्यार्थी आमच्याकडे येणार आहे, जो आमचा राहणार आहे, त्याला 100% यश येईल हे मी तुम्हाला ग्वाही देतो. बघा, आपण ज्या वेळेस या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, विशेष करून SSGD आहे. आता SSGD चा अभ्यास करत असताना मित्रांनो सगळ्यात महत्वाचं होतं पात्रता 10वी पास आहे, सर्वजण आहेत, काहीच अडचण नाही. वय वर्ष आहे 18 ते 23 ओपनच्या मुलांसाठी. आता त्यानंतर ओबीसी साठी 3 वर्ष सूट प्लस 3 वर्ष करा या ठिकाणी. त्यानंतर SC ST साठी 5 वर्ष सूट, 5 वर्ष करा. म्हणजे वयाची अट तर सर्वजण बसतात. जेवढा काही तरुण वर्ग आहे, जेवढा काही जवान आहे महाराष्ट्रामध्ये, सर्व यासाठी पात्र होऊ शकतो मला माहित आहे. तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे आणि सगळी जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर सोडून द्यायची आहे. त्या पदापर्यंत न्यायचं ही माझी जिम्मेदारी राहिली. आपलं एक काम आहे, समाजाचं काहीतरी देणं लागतो, म्हणून एवढी तळमळ आहे मित्रांनो. जे करणार आहे ते तुमच्यासाठीच करणार आहे. जे काही प्रश्न येणार आहे, ज्या स्वरूपाचा अभ्यासक्रम असतो तोच परीक्षाभिमुख अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्न हे फक्त परीक्षेला ज्या पद्धतीचे येतील त्याची संपूर्ण जिम्मेदारी आमची असणार आहे. तुम्ही फक्त आमचा फॉलोअप घ्यायचा आहे. ऍप डाउनलोड करा, वारंवार तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून SSGD विषयी असणारे अतिशय महत्वाचे PYQ प्रश्न हे तुमच्या समोर पोहोचतील आणि वेळोवेळी येणारी अपडेट, परीक्षा कशी द्यायची, फॉर्म कधी भरायचा, हे सर्व माहिती मी तुम्हाला सांगतोय. या ठिकाणी बघा, आपण पात्रताचा पाहिला, आपण वयाचे सुद्धा अट पाहिले. त्यानंतर एकूण पद किती आहेत, 7 पदासाठी या ठिकाणी काय आलेली आहे, ऍड आलेली आहे. जीडीचे मुख्य 8च पद होते. 2014ला ज्यावेळेस भरतीचा आपण सुरुवातीला अभ्यास करायला लागले महाराष्ट्रातील विद्यार्थी 2014 पासून, तेव्हा एकूण 8 पोस्टसाठी जीडी द्यायची. त्यानंतर 4 पोस्ट पुन्हा समाविष्ट झाल्या, म्हणजे एकूण 12 पोस्ट आहेत. त्यापैकी 7 पोस्टवर आता जागा निघालेल्या आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्वाची SSF पोस्ट आहे, जी आपल्याला डायरेक्ट राजधानीमध्ये घेऊन जाते आणि आपल्या 7 पिढ्याचं कल्याण होणार आहे, ती SSF आहे. आणि महाराष्ट्र पण आहे याच्यासाठी मित्रांनो, अख्ख्या भारतामधून कॉम्पिटिशन आहे. संपूर्ण भारतामध्ये सार्वजनिक असणारी पोस्टमध्ये भारतामधून मेरिट लागतंय. बाकीच्या जे आहेत BSFच्या जागा या ठिकाणी कमी दिलेली आहे. CISF जे महाराष्ट्रातील सर्वात जास्त मुलांना आवडणारी पोस्ट, भरमसाठ जागा दिलेल्या आहेत. आपल्याला अतिशय गोल्डन चान्स आहे या वर्षासाठी असणारा. CISF, CRPF, आसाम रायफल, ITBPI, SSBI या 6 पोस्टसाठी अप्लाय करायचे आपल्याला. ते अप्लाय करत असताना गणित, बुद्धिमत्ता, हिंदी आणि GS या सर्व अभ्यासाची जिम्मेदारी तुम्ही माझ्यावर सोडायची आहे आणि फक्त काय करायचं, त्या ठिकाणी वेळोवेळी सांगितल्यानंतर तुम्हाला लाईव्ह यायचंय आणि लाईव्ह आल्यानंतर फक्त मी सांगतो तेवढंच करायचं. राहील लक्षात? त्यानंतर आपल्याला जो अभ्यासक्रमामध्ये असणारा घटक आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता, ते तर आपण 100% घेणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतामध्ये सांगतो तुम्हाला की भूमितीला कोणी सुद्धा हात घालत नाही. आपण भूमितीचे सर्वच्या सर्व प्रकरण आपण जे शिकवू 99% परीक्षेच्या अनुषंगाने तेच घेऊ जे तुम्हाला परीक्षेला येणार आहे. कसलाही टाइमपास होणार नाही.
बा त्यानंतर बुद्धिमत्तेचे जे घटक आहे, बुद्धिमत्तेचे आपण जेवढे काही कोडिंग डिकोडिंग असेल किंवा आकृत्यावर सगळ्यात महत्वाचे येणारे जे प्रश्न आहे मित्रांनो, आकृत्यावर असणाऱ्या प्रश्नांचं आपण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला नोट्स सुद्धा अवेलेबल त्या ठिकाणी करणार आहेत. 5 ते 7 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. आता त्या सर्व प्रश्नांची जिम्मेदारी किंवा तयारी आपण या ठिकाणी 100% करून घेऊ. त्यानंतर हिंदी व्याकरण, हिंदी व्याकरणसाठी सुद्धा जी काही तुम्हाला मदत लागेल, जीके जीएस विशेष करून स्टॅटिक जीके, त्याची सुद्धा आपण तुमच्यासाठी काय करणार आहेत, आमच्या परीने होईल तेवढी मदत करणार आहेत. आपल्याला सगळ्याला मिळून भारताचं ऋण फेडायचं आहे आणि तो ऋण फेडण्यासाठी तुम्हाला ह्याचा फॉर्म भरायचा आहे आणि याचा फॉर्म भरत असताना खारीचा वाटा आमचा सुद्धा तुमच्यामध्ये असणार आहे. लक्षात पाहिजे मित्रांनो, ही झाली सर्वसाधारण माहिती. आता त्यानंतर तुमच्या काही अडचणी असतील, फॉर्म कट भरायचा, किती तारखेला भरायचा, सुरुवातीला जे आता बीएसएफ आहे, सीआयएसएफ, सीआरपीएफ आहे, यांचे कोड असतात, ह्या पोस्टचे कोड असतात. ते आता ते कोड कसे टाकायचे हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही आम्हाला नक्की लाईक शेअर करा, कमेंट करा, मित्रांना पाठवा आणि कमेंट करून तुम्ही आम्हाला निश्चित सांगू शकता की तुमच्या अडचणी काय. तर बरेच असे विद्यार्थी आहे की त्यांना भरतीविषयी असं सखोल ज्ञान नाही असणार. बा एकूण आपण सखोल ज्ञान नाही म्हणजे काय करतो की आपल्या लोकांचंही एक विशेष आहे मित्र, लक्षात घ्या. मिळतंय काय, कुठं फायदा असेल तर आपण तिथं जातो. आता फायदा काय या ठिकाणी मित्र लक्षात घे, 8वा वेतन आयोग लागलेला आहे, हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. सेंट्रलची नोकरी करायची आहे, 8वा वेतन लागलोय, पगारीचा तू विचारच नको करू, जेवढी अपेक्षा केल्या त्याच्या 3 पट मिळणार आहे. बा आपण पात्रता पाहिली, यानंतर पगार जर पाहिला, पगार महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी काम करायचं कशासाठी, देशाचीही सेवा होणार आहे आणि आपलं घर सुद्धा पुढे जाणार आहे मित्रा. पगार किती असणारी 21,700 ते 69,000 एवढं त्यांनी पे स्केल दिलेलं आहे त्या ठिकाणी. परंतु माझे मित्र आतापर्यंत 800 पेक्षा जास्त विद्यार्थी एसएससीजीडी मध्ये गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला रिझल्ट आहे आणि जे परीक्षेला येते त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण टीचिंग करतो, त्या परीक्षेच्या अंगाने तुम्हाला आपण मटेरियल देतो आणि तेच मटेरियल तुम्ही वापरून त्या स्वरूपाचे प्रश्न सोडू शकतात. आता ही पात्रता किंवा हा पगार जो किती आहे, तो पगार तुम्ही स्टार्टिंग कोणत्याही पोस्टसाठी जा मित्रा, स्टार्टिंग आहे 38,000 ते 45,000 दरम्यान. पगार सुद्धा भरमसाठ आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर तुझी जर जॉईनिंग बॉर्डरला झाली, समज बीएसएफ मध्ये तू जॉईन झाला तर जम्मू काश्मीर आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे, आपल्या भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या बॉर्डर साठी जी आपली सिक्युरिटी आहे त्याला आपण बीएसएफ म्हणतो. आता बीएसएफ साठी आपण जर बघितलं तर बॉर्डर अलाउन्स वेगळा मिळतो, बॉर्डर अलाउन्स वेगळा असतो. म्हणजे आपल्या पगारामध्ये भरमसाठ वाढ होणार आहे. पैशाचा विचार करायचाच नाही, सगळ्यात महत्वाचा आहे देशाची सेवा आणि देशाची सेवा करण्यासाठी जर काय करायचंय तर श्री अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचंय आणि त्या ठिकाणी ऍप डाउनलोड करून तुम्हाला गिरी सरची बॅच घ्यायची आहे. आणि पैकीच्या पैकी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, दररोज कंटिन्यू लेक्चर केलात, एक ना एक शब्द माझा ऐकलात तर येणाऱ्या 3 महिन्यानंतर ज्या परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी मी माझ्या विषयात जिम्मेदारी घेतो. तुम्हाला 40च्या 40 प्रश्न म्हणजे 80 गुण मिळण्याची जिम्मेदारी ही माझी असणार आहे. काही अडचणी असतील, फॉर्म कुठं भरायचा, कसा भरायचा, कशा पद्धतीने भरायचा, कोणत्या स्वरूपात भरायचा, बा फॉर्म भरत असताना तुम्हाला आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहेत. आपल्याला फोटो लागतो, लाईव्ह फोटो घेऊन एसएससीजीडी फॉर्म भरून घेते, पण आपली सिग्नेचर असते ती विशिष्ट पीडीएफ मध्ये तयार करावी लागते, विशिष्ट मापामध्ये ते डाउनलोड करावं लागते. याविषयी ज्या काही अडचणी आहेत तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगत राहा, आम्ही त्याच्यावर 100% व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू. काही अडचणी असतील तुमचा नंबर कमेंट करा, आम्ही त्याच्यावर कॉल करून तुमच्या अडचणी पूर्ण करू, किंवा खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता, तुमच्या अडचणी तुम्ही विचारू शकता. आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या छोट्या छोट्या गोष्टीच्या निराकरण करण्याचं आम्ही काम करू मित्रांनो. आम्ही जे काम करतो ती एक फक्त देश सेवा आहे आणि आपण ही बॅच देणार आहेत ती अतिशय नाच्या बरोबर, अतिशय कमी दरामध्ये, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल ज्या ठिकाणी आपले आई वडील जे मित्र कष्ट करतात आणि तो आपला कष्टाचा पैसा वाया नाही गेला पाहिजे, अशा अतिशय कमी स्वरूपामध्ये फक्त आणि फक्त तुमच्यासाठी खास घेऊन येतोय एसएससीजीडी संपूर्ण बॅच. या ठिकाणी आपल्या ठिकाणी संपूर्ण बॅच तर होणारच आहे. ज्या विद्यार्थ्यांना
फक्त आणि फक्त गणित बुद्धिमत्ता पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी आपण महाराष्ट्रातील पहिली एसएससी जीडी गणित आणि बुद्धिमत्ता याविषयी स्वतंत्र बॅच घेऊन येणार आहेत मित्रांनो. गणितामध्ये असणारे 15 ते 16 घटक, बुद्धिमत्तेचे 13 ते 14 घटक, हे सर्व घटक तुमचे येणाऱ्या काळामध्ये आपण अतिशय जास्तीत जास्त प्रश्न घेऊन या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. काही अडचणी असतील नक्कीच आमच्या संकेतस्थळावर भेट द्या आणि मी मोबाईल नंबर देतो तुम्हाला. जर कुणाला काही अडचणी आल्या तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात. आणि आमची बॅच घेण्यासाठी तुम्हाला सांगतो आपण अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्हाला सांगतो, तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल आणि ज्या वेळेस म्हणाल परीक्षेहून आल्यानंतर सर तुम्ही शिकवलेले सर्वच्या सर्व प्रश्न आले होते किंवा तुम्ही ज्या स्वरूपात प्रश्न शिकवले त्या स्वरूपाचे प्रश्न आले होते, तेव्हा फक्त एकदा कॉल करून सांगा, आम्हाला खूप अभिमान वाटेल. मग यासाठी मी तुम्हाला नंबर देतो 93 70 84 53 68. हा माझा मोबाईल नंबर आहे. किंवा तुम्ही दिलेल्या लिंकच्या खाली कमेंट करू शकता. आणि हा व्हिडिओ लक्षात घ्या, ही रील्स, हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायचा, जेणेकरून त्याला सुद्धा फायदा होईल आणि सर्वांपर्यंत ही गोष्ट पोहोचून जाईल. धन्यवाद सर्वांचे.